नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपली शेती आपलं शिवार या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कवच या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. याचा वापर तुम्ही आपल्या शेतामध्ये सुद्धा केला असेल आणि त्याचा फायदासुद्धा किंवा रिझल्टसुद्धा तुम्ही पाहिले असतील. तर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन शेतकरी असतील ज्यांनी आपलं चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर जादा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, कवच या फंगीसाईडमध्ये आपण बघणार आहोत घटक, मोड ऑफ ॲक्शन असेल, रोग कोणत्या रोगावर चालते, पिके असतील, कॉम्बिनेशन कोणत्या पेस्टिसाईड वरती चालेल याचीसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सिजंटा कंपनीचे हे एक कवच बुरशीनाशक आहे. त्याच्यामध्ये घटक क्लोरोथॅलोनिल हे 75% WP व्हेजिटेबल पावडरमध्ये आहे आणि हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. म्हणजेच बघा, ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर एका बुरशीला काम न करता ते अनेक बुरशीवरती चांगल्या प्रकारे काम करते. त्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असे म्हणतो. त्याचबरोबर आता त्याची मोड ऑफ ॲक्शन कशी आहे बघा, ती काम करण्याची पद्धत. आता हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. कॉन्टॅक्ट म्हणजे बुरशीच्या अटॅकमध्ये आल्यानंतर बुरशी जागेवरच मरते आणि पानावरती काय होतं, पूर्ण पसरले जाते. स्प्रे केल्यानंतर पानावरती पूर्ण पसरण्याचं सुद्धा काम हे फास्टरित्या करते. त्याचबरोबर बघा, क्लोरोथेनोलिन हे एक बुरशीमधील विविध एन्झाईम असतील किंवा त्यांची चयापचय प्रक्रिया असेल यांच्यात बिघाड करते आणि कवच नवीन बुरशी उगवण्याचा विरोध करून त्यांना मारते आणि बुरशींच्या पडद्यांना सुद्धा मारण्याचं काम चांगल्या प्रकारे हे कवच करते. आता बघा, कोणकोणत्या रोगावरती काम करतं. दावण्या असेल, जो की वेलवर गेपिक असेल किंवा मग द्राक्ष असेल, यामध्ये खूप प्रमाणात अटॅक करतो, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे हे काम करतं, जेणेकरून दावण्या आपल्या बागेत येऊ नये याचाही वापर केला जातो. आता स्कॅब असेल, म्हणजे स्कॅब म्हणजे ॲपल स्कॅब असेल, जे छोटे छोटे राग येतात त्यासाठी सुद्धा कवच चांगल्या प्रकारे काम करते. त्याच्यानंतर अँथ्रॅकनोज, जे की पानावरती टिपके येतात. आता हे पान मँगो म्हणजे आंब्याचे आहेत, त्याच्यावरती टिपके येतात, त्या अँथ्रॅकनोजवरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. नंतर आहे बघा फ्रूट रोट, जे की जास्त करून आपल्या टोमॅटोवरती फ्रूट रोट दिसून येते. त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे फ्रूट रोट म्हणजेच फळं सडून जातात, हे आपल्या शब्दावरूनच त्याचं आपल्याला स्पष्टीकरण समजते. नंतर आहे बघा टिक्का, जो की कापूस असेल, इतर भरपूर पिकावरती हा रोग दिसून येतो आपल्याला, जो की टिक्का असतो, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. नंतर आहे अर्ली ब्लाइट, म्हणजेच लवकर येणारा करपा. मग तो खूप साऱ्या पिकामध्ये येतो, स्पेसिफिक एकच पीक नाही पण भरपूर पिकावरती अर्ली ब्लाइट त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. नंतर आहे लेड ब्लाइटवरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते, जेणेकरून जागेवरती ते थांबले जातात किंवा लेड ब्लाइट जळला जातो, उशिरा येणारा करपा त्याला म्हणतो आपण. बघा, तर आपण डावणी मिडो असेल, लवकर येणारा करपा असेल, उशिरा येणारा करपा असेल, फ्रूट रोट असेल, स्कॅब असेल, अशा भरपूर रोगांवरती कवच हे चांगल्या प्रकारे काम करते. खूप साऱ्या बुरशींवरती देखील चांगल्या प्रकारे काम करते. आपण त्यापैकी पाहिलेले आहेत. तर कोणकोणत्या पिकावर चालते बघा, द्राक्ष, डाळिंब, वांगी, बटाटे असेल, कारले, ककडी, मिरची, सोयाबीन, लसूण, कांदा, पालेभाज्या वर्गीय पिके असतील, फळभाज्या वर्गीय पिके असतील, सर्व पिकांवरती हे चांगल्या प्रकारे काम करते. सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर कॉम्बिनेशन. खूप सारे शेतकरी विचारतात की कोणकोणते कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल घ्यावे. तर कवचमध्ये कोणतेही पेस्टिसाईड घेतले तरी कोणतीही अडचण येत नाही, परंतु शक्यतो दिलेल्या लेबलनुसार तुम्ही त्याचा वापर करा. आणि अगोदर द्रावण करण्याच्या अगोदर ते आधी छोट्या बकेटमध्ये असेल घेऊन बघा, ते द्रावण फुटेल का, फुटत असेल तर त्याचा स्प्रे घेऊ नका, ते कॉम्बिनेशन करू नका. आता प्रमाण बघू कवचचं, 250 ग्रॅम 200 लिटरला, 25 ग्रॅम असेल 20 लिटरला, याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. लेबलनुसार ते कोणत्या पिकावरती किती प्रमाण घ्यायचं हे सुद्धा बघा. त्याचा जर विचार केला तर प्रत्येक मार्केटनुसार वेगवेगळी किंमत असते, परंतु 1600च्या आसपास 1 kgचं पॅकेट आपणाला मार्केटमध्ये उपलब्ध असते किंवा भेटते. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती जेवढे कॉन्टॅक्ट फंगीसाईड खपले जातात, त्याच्यामध्ये कवचचा सुद्धा नंबर लागला जातो. म्हणजेच कवच खूप प्रमाणात खपणारे कॉन्टॅक्ट फंगीसाईड एक आहे.
शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले तुम्हाला माहिती होतील. धन्यवाद.